हाय फ्रेंड्स, उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळून जातो. तर आज आपण करूया उपवासाचे अप्पे, जे खूप फटाफट होतात, खूप इझी आहे आणि करण्यास. तर यासाठी मी काय करते आहे, 2 मोठे चमचे साबुदाणा पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप वरई म्हणजे भगरीचं पीठ घेतलेलं आहे. 1 कपाला 2 चमचे मोठे चमचे साबुदाणा पीठ, हे लक्षात घ्या. आणि घरीच मी पिठं केलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मिरच्या, थोडंसं अर्धी वाटी भाजलेले दाणे, जिरे आणि पाववाटी दही याचं मिक्सचर करून घेतलेलं आहे. आणि या ज्या पिठामध्ये आपण हे वाटण घालून घेणार आहोत. थोडंसं आलं टाकलं आहे. 2 कच्चेच मी बटाटे किसून घेतलेले आहे. उकडायचं काम नाही आहे, कच्चेच घालायचे आहेत. आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेते आहे. आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं आतून असं फ्लफीनेस यायला मी 1 चमचा याच्यामध्ये सोडा ॲड करणार आहे. त्यांनी खूप हलके असे आप्पे होतात, नाही तर खूप गच्च होऊन जातात. तर आता अप्पेपात्र गरम झालेलं आहे. यामध्ये मी तूप टाकते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण घालू शकता. तर या प्रकारे आता मी सगळं ग्रीस करून घेते अप्पेपात्र. आणि यामध्ये आता मी आपलं जे तयार केलेलं मिश्रण घालून घेते आहे. तर बघा किती छान असं व्यवस्थित ना, मिश्रण कसं आहे, पातळ नाही आहे ना खूप घट्ट आहे, असं मीडियम आहे. आणि अशा प्रकारे चमच्याने आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत अप्पेपात्रामध्ये. आणि यावर झाकण ठेवून थोडंसं 2 मिनिट शिजू देणार आहे. थोडंसं आता त्रास होईल तुम्हाला काढायला, तर यासाठी काय आयडिया करायची आहे, आपला जो फोर्क असतो म्हणजे काटे चमचा, त्यानेच थोडंसं काढून घ्यायचं आहे. बघा फटाफट निघतात अप्पे, छान होतात. आणि बघा किती छान झालेले आहे, रंग पण छान गोल्डन आलेला आहे. अशा प्रकारे आपले उपवासाचे अप्पे तयार होतात. सगळ्यांना आवडतात, खूप छान लागतात. आणि बाहेरून असे छान क्रिस्पी आणि आतून एकदम असं मऊ असे सुंदर असे चवीचे आपले उपवासाचे अप्पे तयार आहे. लहानांपासून मोठ्यांना खूप खूप आवडतात. बघा कसे छान फ्लफी झाले आहे. करून पहा. बाय.